मुंबई महापालिकेच्या महापौर बंगल्यावर जानेवारी 2026 मध्ये सुमारे 75 लाख खर्चून वेगवेगळी दुरुस्ती आणि सुविधा उभारणीची कामं पूर्ण करण्यात आली होती। मात्र संबंधित कंत्राटदाराने पत्राद्वारे हा दावा केला असला तरी सुद्धा या कामांमध्ये पेंटिंग, पॉलिशिंग, बाथरूम, इलेक्ट्रिकल कामं, डीजी रिपेअर, जुनी पाण्याची टाकी हटवणं आणि विविध सुविधा उभारण्याचा समावेश होता। मात्र 16 फेब्रुवारी 2026 रोजी महापौरांच्या भेटीदरम्यान पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेला आहे। अतिरिक्त कामही करण्यात आलेली आहेत। त्यामुळे काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालेल्या 75 लाखांच्या कामांची गुणवत्ता आणि उपयुक्ततेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा तब्बल 3.40 कोटींच्या नव्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे 75 लाख रुपये आधीचे जे खर्च केले ते पाण्यात गेलेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। वारंवार त्याच कामांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च होत असल्यानं महापालिकेच्या नियोजन आणि पारदर्शकतेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तर 3.40 लाखांमध्ये सुचवलेली कामं कोणकोणती आहेत ती आपण बघतो आहोत। यामध्ये शौचालयांचे टाईल्स असतील, त्यासोबतच इतर नूतनीकरण असेल, पहिल्या मजल्यावर अतिरिक्त प्रसाधनगृहांची व्यवस्था असेल, तळमजल्यावरचा अतिथी शयन कक्ष असेल, हेरिटेज शैलीतील प्रकाश दिवे आणि झुंबरे बसवण्याचं काम असेल, कॉन्फरन्स रूमचं अतिथी दिवाणखान्यात होणारं रूपांतर असेल, त्यासोबतच आधुनिक सुविधांसह स्वयंपाकघर, डायनिंग एरियाचं नूतनीकरण आणि सगळ्यात महत्त्वाचं तळमजल्यावरच्या फरशीचं इटालियन संगमरवरमध्ये रूपांतर, हेरिटेज शैलीतील व्हेनेशियन ब्लाइंड्स बसवणं, अतिथींसाठी अतिरिक्त प्रसाधनगृह बांधणं,